हिला देवाची अवकृपाच म्हणा, कॅन्सर झालेला आहे आणि या कॅन्सर अशा अवस्थेत हिच्याकडे बघणारे जेव्हा ही स्टुडिओत जायची, कार्यक्रमात जायची, तेव्हा बेबीशिवाय पान हलायचं नाही, प्रत्येक ठिकाणी बोलवायचे, गायला बोलवायचे, डुएटला बोलवायचे. पण आज एक फुटक्या कवडीची सुद्धा कोणी मदत केली नाही. मी स्वतः सगळीकडे मी मदत मागितली, पण कुठेही मदत झाली नाही. पण एका खूप मनाने मोठ्या असलेल्या एका स्त्रीने तिला मदत केली. तसंच माझी विनंती आहे, काही न होईना, फुल ना फुलाची पाकळी, मी माझ्याकडून तर काही देणारच आहे. अगदी 100 रुपये झाले तरी खूप. मला असं वाटतं या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाने तिला मदतीचा हात द्यावा, कारण मागे पुढे कोणीच नाही. ना आई वडील आहेत, ना परिवार आहे, ना लग्न झालेलं आहे. आणि आता या अवस्थेत ती घरीच आहे. पोटात गाठी झालेल्या आहेत, छातीमध्ये गाठी झालेल्या आहेत, स्प्रेड झालेला आहे. आणि इथून पुढचा काळ तिच्यासाठी बराच संघर्षाचा आहे. पण याही परिस्थितीत ती या ठिकाणी आली, माझ्या प्रेमासाठी आली, माझ्यामुळे आली. आणि मला तिला असंच सांगायचं आहे की देव आपल्या पाठीमागे आहे आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीमागे आहेत. तू ठीक होशील, परत उभी राहशील, सगळं काही ठीक होईल. कुठून ना कुठून तरी देव तुला मदत करेल. माझी पण देवाला विनंती आहे की असंच कुठला तरी एखादा मदतीचा हात तिच्यासाठी पण उभा राहावा, एवढी मी देवाला कळकळीची विनंती करते. आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा करते, जसं जमेल. खूप खूप धन्यवाद. सगळे भरपूर कलेक्शन करता येईल. हा सर्वात शेवट करूया सगळ्यांनी प्लीज.